म्हणजे मी त्यांना ज्ञानी नेते नाही कोहिनूर हिरा म्हणणार आहे. कारण अशा प्रकारचे लोक आपल्याला असं वारंवार मिळत नाही इसके अंदर. ते म्हणजे खूप कमी प्रकारचे असे लोक आहेत. त्यांना मी सर्वप्रथम हे जे उत्सव आहे त्याचा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मकर संक्रांती आणि आमचा पक्षीच पतंग आहे. आता आपल्या परंपरेनुसार मकर संक्रांतीमध्ये सर्व जे आमचे हिंदू बांधव आहे ते परंपरेनुसार ते पतंग उडवतात. आता यावर्षी हे दोघं नेते साजरा करणार का नाही करणार मला माहित नाही आहे, पण इम्तियाज जलील नक्की यावेळी या वर्ष मकर संक्रांती खूप जोराने साजरा करणार आहे. माझ्या हातात पतंग असणार आहे आणि जे कट्टर हिंदुत्ववादी पार्टीशी संबंधित आहे माझी अपेक्षा आहे की त्यांच्या हातात पण 14 तारखेला पतंग असू द्या. आपण बघू कोण कोणाला कापतं. जेव्हा अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य देता ना, एक गोष्ट लक्षात येते, कहीं ना कहीं डर सता रहा है, कहीं ना कहीं खौफ सता रहा है की इतके सारे मंत्री आमचे, इतके सारे नेते आमचे. त्यावेळी तर एकनाथ शिंदे साहेब हेलिकॉप्टरमध्ये घेऊन आले होते मोठे बॅग, म्हणून पराभव झाला. तर महानगरपालिकेमध्ये ते शक्य होणार नाही. तर कुछ ना काहीतरी आपल्याला रीजन पाहिजे कि हम हार रहे हैं तो इस वजह से हारे कि मकर संक्रांति आई थी और मकर संक्रांति के अंदर पतंग निशानी एमआईएम की थी करके उसमें. तो यही रीजन है. परंतु इतर काही पक्षांची अशी चिन्ह आहेत ते दैनंदिन जीवनामध्ये वापरले जातात. ते सगळं म्हणजे फ्रीज करायला पाहिजे. फ्रीज म्हणजे कुठल्याही प्रकारचा ते साईन आपल्याला दिसायला नको. जसं माझ्या हातात घडी आहे, एका पक्षाचा चिन्ह आहे घडी. मग कोणीही एका महिन्यासाठी इलेक्शन कमिशनने बंधन घालावं की कोणीही घड्याळकडे बघायचंच नाही, कोणीही आपल्या हातात घडी बांधू नये. आणि हे दोघं नेत्यांनी तर कधी बांधूच नाही. अगर तुम्ही तुमच्या पक्षाची प्रामाणिक असेल तर घड्याळ तुमच्या हातात एका महिन्यासाठी दिसू नये, नाहीतर तुम्ही गद्दारी करणारे नेते सांगण्यात येईल. आणि किचडमध्ये कमळ खेळतं. कमळ कुठे खेळतं? कीचडमध्ये खेळतं. तर एक महिने कमलने खेळलाही नाही चाहिए. आता लग्न सराईचा मुहूर्त आलेला आहे, आपण तुतारी वाजवतो. परंपरा आहे, पारंपरिक हे वाद्य आहे ते एका महिन्यासाठी कुठल्याही प्रकारचा हे नको वापरायला पाहिजे. अच्छा, तुमच्या हातात आणि माझ्या हातात पण हे पंजा आहे आणि हे पंजा जे आहे ना एका पक्षाचं चिन्ह आहे, हे कापायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या कोणाचं कापलं नाही कापलं तर चालेल, पण संजय शिरसाट आणि केनेकर साहेबांचं दोघांचं असं नाही का हे कापायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही हेल्प करू त्यांना ते जॉईन करण्यासाठी, त्यांच्या ऑपरेशनसाठी जे काही पैसे लागतील आम्ही देऊ त्यांना. पण एका महिन्यासाठी नाही. तर काय आहे की ऍक्सिडेंटली हे दोघं मंत्र्यांनी असं सांगितलं आणि हे चिन्ह दिसलं तर गद्दार म्हणणार तुम्हाला की तुम्ही एका पक्षाशी आहे आणि बघा दुसऱ्या पक्षाचा हे करतात. म्हणजे अशा प्रकारचे जे लोक आहे ना या देशामध्ये खूप कमी आहे. आता मला सांगण्यात आलेलं आहे ते इलेक्शन कमिशन मध्ये जाणार आहे. मी थेट पंतप्रधानाकडे जाणार आहे की साहेब या दोघांना आपण भारतरत्न द्या साहेब. म्हणजे अशा प्रकारचे लोक कुठे मिळणार? दुर्मिळ आहे साहेब. म्हणजे खूप कमी 0.1% पण असे लोक नाही आहे देशामध्ये जे ज्ञानी लोक माझ्या जिल्ह्याला लाभलेले आहे. आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे एका अर्थाने बघायचं असेल तर. आता ते इलेक्शन कमिशन मध्ये गेल्यानंतर ते इलेक्शन कमिशनरच्या मनात येईल ना की बाबा हे असा मंत्री याला कोणी केलं, तर त्याला सत्कार करायला पाहिजे आणि जे करणारा आहे त्याचाही सत्कार करायला पाहिजे. आम्ही तर म्हणतो की देवा भाऊचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचाही सत्कार इलेक्शन कमिशनने करायला पाहिजे की साहेब तुम्ही कुठून शोधून आणले हे कोहिनूर हिरे कुठे होते आजपर्यंत की आमच्या मनात आमच्या लक्षातच नाही आलं की हे पतंग आपल्याला फ्रीज करण्याची आवश्यकता आहे करके. काही दिवसांपूर्वीचे तुमचे काही व्हिडिओ होते पहा, बिहार निवडणुकीमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या समर्थकांनी पैसे देखील उडवलेले होते. आता ते या निवडणुकीच्या काळामध्ये व्हायरल झालेले आहेत आणि विरोधक ते व्हायरल करतात. काय सांगा? शाही घराने से ताल्लुक रखते हैं साहब हम लोग, और शाही घराने का अपना एक शौक हुआ करता था कि हमारे पास जब कव्वालियों के प्रोग्राम होते थे वहां पर हम नोटों की बारिश करते थे और वहां पर ये जो लोग इसका विरोध करते हैं ना वो नोटा बटोरने के लिए आते थे. तो अब अगर इसका कोई विरोध कर रहे हैं तो उन्हें गुस्सा इस बात का होगा कि हमको बुलाए क्यों नहीं, क्योंकि वो जो नोट इम्तियाज जलील के ऊपर से फैलाए जा रहे थे वो पहले नोटा चुनने के लिए आते थे. तो वो परंपरा हमारी जारी है साहब. ज्यांना जे काही म्हणायचं आहे म्हणू द्या. उसमें आहे हमारा शाही शौक रखते हैं हम उसमें. कोणाच्या पोटात दुखत असेल तर
नेक्स्ट टाइम मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हालाही मी आमंत्रित करू ते नोटा उचलण्यासाठी. ठीक आहे. सर, महानगरपालिका निवडणुकीची आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचा पक्षही जोरदार तयारी करतोय. तुम्ही देखील राज्यभरामध्ये सभा घेत आहात. त्यासोबतच आता काही युती संदर्भात काही चर्चा किंवा तुम्हाला काही नाही आहे साहेब. आता काय आहे की माझी तर परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही महानगरपालिकेची परिस्थिती अशी झालेली आहे की एक अनार और 100 बीमार. आता आमच्या लोकांना आम्ही ऍडजस्ट करू शकत नाही, इतकं आमच्यावर प्रेशर आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणाला बाहेरून आणून आणि आम्हाला इतकं सीट द्या तितकं सीट द्या, आम्ही आमच्या लोकांना सेट करू, ऍडजस्ट करू. त्याच्यानंतर काही सीट शिल्लक राहिले तर काही प्रस्ताव आला तर विचार करू त्याच्या बाबतीत. आतापर्यंत तर काही नाही आहे प्राथमिक स्वरूपात, काही नाही. कुणाच्या सोबतही कसल्याही प्रकारचा हे नाही आहे. आता आम्ही तर एकटं लढायला तयार आहे ना. तुमचं इतकं मोठे मोठे पक्ष आहे ना, मंत्री आहे तुमचे, इतके मोठे मोठे जुने पक्ष आहे, कशाला घाबरतात? सगळं गपचूप मीटिंग्स घेत आहे की नाही. आपल्याला MIM ला मागे ठेवायचं असेल तर आपल्याला हे एकत्र येण्याची खूप आवश्यकता आहे. दोघं NCP, काँग्रेस, शिवसेना घाबरलेली, एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री, नाही ते पतंग कॅप्चर करा, फ्रीज करा, नाहीतर ते आम्हाला काही होणार नाही, आमचं शक्य होणार नाही. आतापासूनच रडायला सुरुवात केलेली आहे तुम्ही. भारतीय जनता पार्टी इतकं मोठा पक्ष, अरे काय लढा. हिंमत असेल तर एकटा लढा. तुमची ताकद तुम्हाला कळेल. या शहरामध्ये ज्या लोकांना आपण 15 वर्षापासून पाणीपासून वंचित ठेवलेले आहे ना, तुम्हाला काय दाखवणार आहे ते बघा तुम्ही. सरकारमधील मंत्री आहेत कोकाटे यांचं वॉरंट निघलंय. कोकाटे सदनिका घोटाळा त्याचे आरोप निश्चित झाले आणि वॉरंट निघाले त्यांच्यावर. काही नाही होणार. कारण जेव्हा काय आहे की एक ही हम्माम में सब नंगे जेव्हा असतं ना, एक कहावत आहे, तर कोण कुणावर हे करणार आहे? तर आज सरकारमध्ये जे बसलेले आहे ना, जितके लोक बसलेले आहे, जितके मंत्री आहे, खऱ्या अर्थाने अर्धापेक्षा जास्त आज पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये, मुंबईच्या बायकरला जेलमध्ये, नागपूरच्या जेलमध्ये किंवा औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये असायला पाहिजे होते. आमच्या इकडचे तर आता 6 महिन्यापासून ते जेलमध्ये असायला पाहिजे होतं. पण काय हे एक हमाम में सब नंगे है, तो किसी को कोई होने वाला नहीं है. कोर्ट दिले ना तर कोर्टापेक्षा मोठे लोक आहे ना हे कुठले मानणारे आहे कोर्टाच्या डिसिजनला.